आई, पाटकर बाबांनी बाळासाठी आणलेले कपडे होते. ठीक आहे, ते गुलाबी रंगाचे तुला नाही आवडले समजू शकतो, म्हणून तू फेकायला निघालीस. काय उत्तर आहे तुझ्याकडे? वेडा आहेस का रे? त्यांचा पण नातू असणार आहे ना तो. आणले त्यांनी कपडे, त्यांचा पण हक्क आहे. आता मग त्यांच्या नातवासाठी त्यांनी गुलाबी कपडे आणू देत, हिरवे आणू देत, निळे आणू देत, मला काय करायचंय? हौस असते एकेकाची. आणले त्यांनी, मला काय करायचंय? तू लहान असताना मी तुला पण असे विचित्र कपडे आणायची, मी तुला मग मुलीचे कपडे आणायची किंवा तुला साडी नेसवायची, मग मी फोटो वगैरे काढायची. असते हौस. ह्याचं विचारशील तर काय झाला गोंधळ तुला मी सांगते. अरे मी रूम आवरायला गेले ना, आमच्या रूम मधले माझ्या रूम मधला सगळा कचरा जो आहे तो एका पिशवीत ठेवला आणि मग हे कपडे आहेत ना हे दुसऱ्या पिशवीत ठेवले. म्हटलं ही जपून ठेवूया, ही पिशवी अशी मी जपून ठेवली. आणि निघताना काय गोंधळ झाला मलाच कळलं नाही रे. ते त्या पिशवीऐवजी ही पिशवी उचलली आणि निघाले. काय रे देवा डोकं. आई, हे सगळे कपडे आमच्या रूम मध्ये आमच्या बेडवर ठेवले होते. तू आमच्या रूम मधून बाहेर का काढलीस? तेच 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 ते तुमच्या रूम मध्ये खूप पसारा होता ना, म्हटलं आवरूया पसारा म्हणून मग माझ्या रूम मध्ये घेऊन आले मी. ते सगळे कपडे ठेवण्यासाठी जागा करतच होतो आम्ही. कधी कधी करणार होता जागा? पोरीची अवस्था बघितलीस? तिला आराम करायला नको? ह्या ढीगभर पसारा तुमच्या बेडवर असतो. आताचे दिवस कसे आहेत तिचे? तिला वाटलं थोडं पडावं तर, आणि सगळा मग काय करायचं तिने? म्हणून मग मी तुमचा बेडरूम आवरायला घेतला. दुखऱ्या पायाने, एवढी ऑपरेशनची बाई पण मी कामं करायला आळशीपणा करत नाहीये. मी सगळा रूम तुमचा आवरला, इकडे माझ्या रूम मध्ये घेऊन आली आणि मग हा गोंधळ झाला. थांबे, आतमध्ये नेऊन ठेवते आम्ही. आई, नका विचारू प्रश्न. त्यांना जे करायचं ते करू द्या. ती काय करते बघितलंस? हे पटतंय तुला? पाटकर आई बाबांना ही गोष्ट कळाली तर त्यांना किती वाईट वाटेल? हो, पण आता आहेत ना कपडे, टाकून थोडे दिलेत. नका विचारू त्यांना प्रश्न आईंना. आई उगाच चिडतील, वाईट वाटेल त्यांना. अगं राहू दे. काय आनंदी, आईचं हे वागणं बघून ना मला असं वाटायला लागलंय की तिला वेळ वगैरे लागतंय की काय. दादा हे बघ, मी सांगतेय तुला, तुला आईशी एकदा नीट बोलायला हवंय हा याविषयी. बस. सावकाश सावकाश. कम्फर्टेबल आहेस ना? हो. ओके. काय? नाही काय नाही. ते अहो मग इतक्या उशा नाही ना ठेवायच्या. कशाला ठेवायच्या? नाही नाही, राहू दे राहू दे. तू कम्फर्टेबल झोपणं गरजेचं आहे. उशा मी सेट केलं त्यात. राहू दे राहू दे, काही हरकत नाहीये, काही हरकत नाहीये. आणि तसं पण एक ना एक दिवस असं होणार हे आपल्या दोघांना माहित होतच. म्हणजे असं की आपल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर आपलं बाळ मला या खोलीतून बाहेर काढणार आहे. माझे असं का बोलताय? हो नाही म्हणजे तू उठू नकोस, झोप ना तू. थांबा तुम्ही. असं का बोलताय सांगा बरं. अगं तसं नाही. हे बघ, तू कम्फर्टेबल झोपणं गरजेचं आहे की नाही. मला कळतंय की तुला आता ही जागा सुद्धा कमी पडायला लागलेली आहे ना. मग आपण असं करूया, काही दिवस तू झोप येते शांत, मी हॉलमध्ये झोपतो. काय नाही, तुम्ही इथेच झोपा. मला सवय झाली आहे तुमची. तुम्ही करा जागा बरं. काही बाहेर नाही झोपायचं सोफ्यावर. बरं बरं ऐक मी आहे ना, आता आहे ना मी. शांत झोप बरं तू. हा
काही ऐकणार नाही तुम्ही. शांत शांत. ऐको झोपाय तिथे काढा 2-3 उशा तरी. हा मी बघतो ना, मी व्यवस्थित करतो. तू झोप बरं शांत. कम्फर्टेबलच का तू? हो. ठीक आहे, ऐकते मी तुमचं. तुम्ही अंगाई गाऊन दाखवा चला. हे काय मध्येच अंगाई? मी? हो मग आता सवय करायला हवी ना. तुम्ही बाळावर गाण्याचे संस्कार व्हायला हवे. बाळाने तुमच्याकडून शिकायला हवं गाणं. चला अंगाई गाऊन दाखवा चला बरं पटकन. अगं बाळाने माझ्याकडून गाणं गायला शिकलं ना तर त्याचं गाणं कोणी ऐकणार नाही. चला ठीक आहे, तुम्ही अंगाई गा. त्याला वाटेल बडबड गीत गाऊन दाखवा चला. वा, हे कॉम्प्लिमेंट. तुला काय ऐकायचं, अंगाई की बडबड गीत? तुम्हाला जे गायचं ते गा. म्हणजे अंगाईच गा, त्याला बडबड गीत वाटेल. हा त्याला काय वाटेल, त्याला कव्वाली पण वाटू शकते. ठीक आहे मी गातो, पण मी गाणं गायला सुरुवात केल्यानंतर तू आणि बाळ दोघांची जर का व्यवस्थित झोप झाली नाही तर त्याला जबाबदार मी नाही. ठीक आहे, करू आता सहन आम्ही दोघं. हो की नाही रे? अच्छा ठीक आहे, तू झोप बरं. मी गातो जे काय मला जमतं ते. ठीक आहे. हा सावकाश सावकाश. तू कधी आली? आत्ताच आले मी. दचकायला झालं ना मला. एक तर काय झालं? येतेच आवाज पण येत नाही, काही नाही येत. मग दचकणार नाही का? काय येईल आवाज? मी काय तुमच्यासारखी माणूस आहे का पावलांचा आवाज यायला? भूत आहे मी. कसं तरी टेन्शन दिसतंय. काय झालं? तेच ते नेहमीच. काय होणार? आईच माझ्या बाबांनी दिलेली सगळी गिफ्ट तुझी आई फेकून द्यायला निघाली होती. तुला कळतंय ना? त्यांच्या मनासारखं त्यांना व्हायला हवंय. तसं नाही झालं. नातू नाही झाला आणि त्यांना नात झाली तर? राघव, सध्या त्या चिंगीकडे पण नीट लक्ष देत नाहीयेत. कळतंय ना तुला? चिंगीला आजीचं प्रेम मिळालंच नाहीये. आजीचं प्रेम म्हणजे माझ्या आईचं प्रेम, इतकंच तिला माहितीये. यांनी तिच्यावरती प्रेम केलंच नाहीये. नाहीये बघ, आई सुद्धा चिंगीची काळजी घेत आलीये. कधी? मी गेल्यावर. मी असताना तर कधी फार काळजी घेतली नाही. चिंगीचं सगळं मीच करायचे, प्रेमही मीच करायचे तिच्यावर. नाही पण ठीक आहे, माझी काही तक्रार नव्हती. कारण मला असं वाटायचं की त्यांचं त्यांच्या सगळ्या नातवंडांवरती इतकंच प्रेम असणार आहे. पण आता वर्षाला मुलगा झाला म्हटल्यावर त्याचे किती लाड करतात, त्याला किती जवळजवळ घेतात. चिंगीला ना आजीचं प्रेम मिळालंच नाही. तरी सुद्धा तुझी पहिली मुलगी होती, नंतर मुलगा व्हावा म्हणून आपल्या मागे लागल्याच होत्या ना त्या. राघव, आनंदीला मुलगा झाला तर ठीक आहे,
मुलगी झाली तर या काय वागतील याची कल्पना सुद्धा मला करवत नाहीये. आणि मला या सगळ्याचं आनंदीला टेन्शन द्यायचं नाहीये, म्हणून मी तुला सांगते. हे बघ रमा, तू जे काय बोलतेस ते सगळं आपण नंतर बघू. आता सद्यस्थितीमध्ये प्रेग्नन्सीच्या काळात आनंदीला खुश ठेवणं हे माझ्यासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि तू म्हणतेस तसं आत्ता जर का मी आईशी बोलायला गेलो तर फक्त वाद होतील आणि त्याचा त्रास आनंदीलाच होणार आहे. चालणार आहे का? काय म्हणतोयस ते सगळं समजू शकते मी, पण राघव, तुझी आई आणि तुझी फॅमिली यामध्ये कोणा एकाची निवड करायची वेळ आली ना तर तुझ्या फॅमिलीची निवड करण्याची तयारी ठेव. मला इतकंच सांगायचं. हा सोड. हा हा आहे ना मी. दादा ये इकडे. हे बघ अरे. याला घे याला घे याला घे. सावकाश, सावकाश. तू विसरलास का? मला ऑफिसला जायचंय आता. आजपासून जॉईन करणार आहे मी. हा मी येते चला. हो सावकाश, वर्षाताई सावकाश. रडतोय ग. मी याची पिशवी द्यायला विसरले. हे बघ याच्यात ना दुधाची बॉटल आहे, डायपर आहे, नंतर दूध पावडरचा डबा आहे, सगळं आहे. हा हे ठेवा. हा मी येते. ओ वर्षाताई, पर्स, तुमची पर्स आहे ती पिशवी. काय चाललंय ना माझं. तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत. हा सावकाश, द्या द्या द्या. पिल्लू येते मी. बाय. आता काय राहिलं? अरे माझा पहिला दिवस आहे ऑफिसचा. कुणीतरी ऑल द बेस्ट म्हणेल ना मला. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. शुभ ऑल द बेस्ट. बाय 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 बाय. चला बाय 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 बाय. सावकाश जा वर्षाताई. होय होय. पिल्लू. चला चला पटापट, शाळेत जायचंय ना. आपले जे बाळ येणार आहे ते असंच असणार आहे ना? हो असंच असणार आहे, गोड गोड. छोटूस. पण आई, तू 2-2 बाळ कसे सांभाळशील? एक काम करते, मी आज घरी थांबते. हा घरी नाही थांबायचं, शाळेत जायचं. तू घरी कशाला थांबायचं? मी आहे ना, आई सोबत थांबेन मी घरी. तू शाळेत जायचं. हा काय काय बोलताय दोघाही? गपचूप शाळेत जायचं, गपचूप ऑफिसला जायचं. आम्ही बरोबर करू, हो की नाही बाळा? रडायचं नाही. ते झाड दे, झाड दे. हा हा हा. चला आवरायला घ्या बरं. हे बघ तुझा डबा भरून ठेवलाय, ते बॅग भर आणि जा आत. जा डबा घेऊन ये, जा 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 आवरा तुम्ही. ऐको, काय झालं का? बाळाने लाथ मारली. हे बघ बाळाने लाथ मारली. हे बघ. फोन आला, फोन. हे बघ कोणाचा फोन आहे? आईचा. हॅलो, काय म्हणताय? छान खेळतोय मामी सोबत. आवाज ऐकायचा का? हे बघ, हे बघ. थांबा हा. बस या ताई, बोला आईशी बोला. हॅलो आई म्हणा बरं. ऐकलं का आवाज? वर्षाताई काय झालं रडायला? आनंदी खरं सांगू, मला नाही वाटत आहे की मला हे सगळं जमेल. हे बाळापासून इतके तास लांब राहणं हे नाही जमत आहे ग मला. तुला माहिती आनंदी, मगाशी ना माझे बॉस मला माझं काम समजावत होते की मी आज दिवसभर काय काय करायचंय म्हणून.
आणि माझं लक्षच नव्हतं अगं. ते मला सांगत होते आणि माझ्या डोक्यात फक्त हेच विचार होते की बाळ आता काय करत असेल, मी तुम्हाला दूध पावडरचा डबा दिलाय की नाही, मी दिसत नाहीये म्हणून बाळ चिडचिड करतंय का, रडतंय का, झोपलं असेल की नाही, एक ना अनेक गोष्टी माझ्या डोक्यात येत होत्या. आणि तरी ते मला समजून घेत होते ग. मला मला नाही वाटत मला हे जमेल आनंदी. अहो मी भरवलंय त्याला वर्षाताई, कशाला काळजी करताय? त्याने छान खाल्लंय, आता झोपेल सुद्धा, काळजी करू नका. आनंदी अगं तरी सुद्धा घरी येईपर्यंत माझ्या डोक्यात त्याचाच विचार असणार ना. विचार तर असणारच ना वर्षाताई. पहिल्यांदा बाळाला तुम्ही दूर सोडून गेलायत ना. बघा ना, 9 महिने बाळ आपल्या पोटात असतं. नंतर ह्याच्या जन्मानंतर तुम्ही तुमच्या डोळ्याआड पण होऊ दिलं नाही बाळाला. पहिल्यांदा सोडून गेलायत, त्रास होणारच, तुम्हाला त्याची आठवण येणारच. पण हे बघा, तुम्ही हे सगळं बाळासाठी करताय, बाळाच्या भविष्यासाठी करताय. त्यामुळे मी काही चुकीचं करतेय का, बाळाकडे दुर्लक्ष करतेय का, असा अजिबात विचार करू नका वर्षाताई. आई म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी निभावताय. पण आता वर्षा म्हणून काय, वर्षा काय करू शकते हे पण तुम्हाला बघायला हवं ना. बाळाची काळजी करू नका तुम्ही, मी आहे ना त्याच्याजवळ, काहीही त्रास देत नाहीये बाळ. हे बघा, तुम्ही पहिले तर रडणं थांबवा आणि ऑफिसमध्ये शांत बसा. तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा आणि अगदीच वाटलं ना तर त्यांना सांगा की जरा 2-3 दिवस मी घरी जाऊ का लवकर म्हणून बाळासाठी. आणि तुमच्या ऑफिसमधली माणसं चांगली आहेत, ते समजून घेत आहेत ना, तुम्हाला ऍडजस्ट करून घेत आहेत ना. तुम्ही पण काही गोष्टी ऍडजस्ट करा. आणि मी आहे ना, बाळाची मामी आहे की नाही बाळाजवळ. तुमचा विश्वास आहे ना वर्षाताई माझ्यावर? आनंदी एकदा बाळाजवळ फोन दे ना. थांबा, बोला. राजा, आई येते घरी लवकरच. तोपर्यंत मामीला त्रास नाही द्यायचा, शहाण्या बाळासारखं वागायचं. आई आई येते लवकरच. काळजी करू नका. ठेवते का आनंदी? काय झालं? काय झालं रडायला? वेळ लागलाय का मला? हा, डोक्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जात असते, वेळ लागलाय मला. अगं तुला वेळ लागले असं कोणी म्हटलंय का? मग का घेऊन गेलास मला त्या डॉक्टरकडे? आई समजून घेशील जरा. मी तुला तिकडे घेऊन गेलो होतो, कशासाठी घेऊन गेलो होतो ते विचार. काय, कुठे घेऊन गेला होता? विचारायला. मला वाटलं नेहमीच्या डॉक्टरकडे घेऊन जातोय चेकअप साठी माझ्या गुडघ्यांच्या, तर नाही, मला त्या डोक्याच्या डॉक्टरकडे घेऊन गेला. नको नको ते प्रश्न विचारत होतो माणूस मला. काउन्सिलिंग करायला घेऊन गेलो होतो तुला. आणि कशासाठी माहितीये? तू घरातल्यांचं कोणाचं ऐकत नाही, बाहेरच्या व्यक्तीचं तरी ऐकशील म्हणून नेलं होतं तुला. आणि काउन्सिलर कडे नेणं म्हणजे वेळ लागला असा अर्थ होत नाहीये त्याचा. पण ठीक आहे, माझे आईशी बोलायला हवं होतं ना. ऐकते? तू बोललीस, ऐकलं तुझं? हा, मी बोलतोय, ऐकते? वर्षा बोलते, ऐकते कोणाचंही? अरे पण एवढं काय झालंय? मी फक्त माझी साधी इच्छा बोलून दाखवली की मला नातू हवाय. चुकलं. ही आता म्हणते माझी फक्त इच्छा आहे नातू व्हावा, पण उद्या जर का नातू झाला नाही तर काय होईल याचा कधी विचार केलाय आपण? हे असं बोलायचं नाही. मला नातूच होणार आहे. कोणाला काय बोलायचं ते बोलू दे, कोणाला काय करायचं ते करू दे, मला नातूच हवं. ही माझी इच्छा नाही, हा माझा हट्ट आहे. आणि तो तुझ्याकडून आहे माझा हट्ट, तुझ्याकडून पण आनंदी, आणि होणाऱ्या बाळाकडून पण माझा हट्ट आहे. मला नातूच हवाय. कळतंय का तुला? मी किती प्रयत्न करायला तयार आहे, तुम्ही मला साथ द्या ना फक्त. अरे अजून काय करायचं बाकी? काय म्हणणं आहे तुझं? ते नाही मला माहित. मला या घरात दुसरी मुलगी नकोय बस. काय राघव, ऐकतोस ना? यांना या घरामध्ये दुसरी मुलगी नकोय. बघ आता तूच. आई एक लक्षात घे, या घरामध्ये मुलगी झाली तर ती या घरची मुलगी असणार आहे, तुला त्याचा स्वीकार करावाच लागणार आहे. शुभ बोलणार आहे. अरे कसं बोलतोय हा? मी एवढं जीवाच्या आकांताने सांगते मला नातू हवाय, तर कसं बोलतोय? मला नातूच हवाय. कसले विचार आहे ते? मुलगी म्हणजे अशुभ शब्द आहे हा? हे तुझे घाणेरडे विचार आहेत? आधी हात बाजूला ठेव बरं. ते मला काही माहित नाही, मला नातूच हवाय. कळतंय का तुला? पुन्हा असं बोलायचं नाही. आनंदी,